नमस्कार. दरवेळेसप्रमाणे आपण यावेळेस गॅरेज कॅम्प घेतलेला आहे. आमचे विद्यार्थी सगळे नाही आले यावेळेस, थोडेफार आले. त्यांच्याकडून आपण जी माहिती पुरवली त्याच्याविषयी आपण त्यांचे मतं वगैरे घेऊ. थांबू थांबू. आमच्या काकडे मॅडम त्यांचं आपण थोडक्यात मत घेऊ, काय म्हणतात त्या ड्रायव्हिंग विषयी. बोला मॅडम. आता काय आज गॅरेज कॅम्प मध्ये तुम्ही काय विशेष माहिती घेतली? टायर खोलायला, बसवायला, पंक्चर काढायला सर्व काही माहिती घेतली. हा ठीक आहे. आमच्याकडे शिकलेले ह्या सर्वज्ञ मॅडम, त्यांनी बराच संघर्ष केला ड्रायव्हिंग करण्यासाठी. त्यांचा आपण थोडक्यात मत घेऊ. संघर्ष यासाठी मी या पहिलं पण ड्रायव्हिंग स्कूल केलेलं आहे, परंतु मला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती आणि मेन म्हणजे मला कोणत्याही प्रकारचा कॉन्फिडन्स नव्हता की मी कधी गाडी चालवू शकेल असं मला कधीच वाटत नव्हतं. पण एक गाडी चालवण्याची इच्छा होती की आपण कुठंतरी शिकू असं वाटत होतं. त्यानंतर मी माऊली मोटर ड्रायव्हिंग स्कूलविषयी माहिती ऐकली आणि सरांना जाऊन विचारलं की मी चालवू शकेल का नाही. त्यानंतर सरांनी मला जी प्रथम माहिती दिली की सर म्हटले तुम्ही पहिलं एक लेक्चर अटेंड करा, त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला इथे लावायचं आहे का नाही. त्याच्यानंतर ते पहिलं लेक्चर जे मी अटेंड केलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे सर मला शिकवू शकतील, चांगली माहिती देऊ शकतील. त्यानंतर मी 30 दिवसाचं ड्रायव्हिंग स्कूल केलं आणि त्यानंतर एक 15 दिवसानंतरच मला जो कॉन्फिडन्स आला सरांनी शिकवल्यानंतर, तर मी आता स्वतःची गाडी बीडपर्यंत निघून आणू शकते. म्हणजे आणलेली आहे, बीडवरून इथे वापस आणलेली आहे. त्याच्यानंतर योगेश्वरी ला आपल्या देवीच्या मंदिरापर्यंतही इतक्या अडचणीमधून मी स्वतः कॉन्फिडेंटली गाडी स्वतः नेलेली आहे. त्याच्यानंतर राहिला होता तो गॅरेज कॅम्प, सगळ्यात महत्त्वाचा. गॅरेज कॅम्प या पहिलं पण ड्रायव्हिंग स्कूल केलं, पण आणि आत्तापर्यंत मी असं ऐकलंच नव्हतं की कुठं गॅरेज कॅम्प होतो किंवा याविषयी काही माहिती ऐकलेली नव्हती. गॅरेज कॅम्प त्याच्यामुळे मी आज प्रत्यक्ष अटेंड केला. याच्यामध्ये सरांनी आम्हाला पंक्चर काढणे पासून टायर खोलणे, बसवणे, त्याच्यानंतर हे विविध प्रकारचे सर्व सिग्नल, हे जर आपल्या गाडीमध्ये सिग्नल लागले तर आपण काय करू शकतो. म्हणजे सिग्नल ब्लिंक होतंय, मग आपल्याला काहीच कळत नाही की नेमकं काय व्हायला लागलं आपल्या गाडीला, आणि आपण जास्त प्रमाणामध्ये साधं जरी काही सिग्नल असेल तरी आपण घाबरून जातो. तो घाबरून न जाता त्या गोष्टीला आपण कसं फेस करायचं, ह्या सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या. आणि त्याबद्दल मी माऊली मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे खरंच आभारी आहे की त्यांच्यामुळेच मला एवढा कॉन्फिडन्स आला आणि त्यांच्यामुळेच मी गाडी चालवू शकले आणि भविष्यात गाडी घेतल्यानंतर खरंच यांच्यामुळेच मी चालवू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद सिस्टर. नमस्कार. लक्ष्मण काटे. गाडी शिकून 3 वर्ष झाले, पण प्रत्यक्ष जेव्हा स्वतः आत्ता चालवायला लागलो तेव्हा प्रत्येक गोष्टी काय असतात हे आज इथं प्रशिक्षणामध्ये वेगवेगळे जे सांकेतिक चिन्ह आहेत त्या चिन्हांमधून लक्षात आलं. मला या चिन्हाचा नेमका बऱ्याच वेळेला अर्थही समजत नव्हता. स्क्रीनवर दिसत होतं, पण काय करायचं याचा अर्थही समजला नव्हता. पण जेव्हा आत्ता मी स्वतः इथं पाहिलं, स्वतः इथं आत्ता जेव्हा प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस मला घेता नाही आलं, पण आत्ता जे घेण्यात आलं त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी माझ्या दूर झाल्या. सहज आत्ता ब्रेक संदर्भात असेल किंवा बॅग संदर्भातला असेल, या गोष्टी ही फक्त चित्रात दिसायच्या, पण प्रत्यक्ष त्याचा कसा वापर होतो किंवा केव्हा ती आपल्या यूजसाठी येईल याही गोष्टी इथल्या काही चित्रामधून लक्षात आल्या. जी गोष्ट आजपर्यंत मी कधी याचा विचारही केलेला नव्हता किंवा नेमकं काय असेल किंवा याचा संदर्भ काय, अशा काही वेगवेगळ्या चित्रांचा संदर्भ आज मला इथं माऊली रेड्डी सराकडून पाहायला भेटला, अनुभवाला आला. आणि दुसरी म्हणजे स्वतः गाडीचं टायर कसं काढायचं ही गोष्ट मात्र आज प्रत्यक्ष अनुभवली आणि लावायची कुठं स्टेपनी याचा अनुभव घेतला. त्यामुळं आज खूप काही मोलाचा अनुभव रेड्डी सराकडून भेटला. त्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. सध्या स्वतः गाडी अंबाजोगाई लातूर इथे मी चालवतो. धन्यवाद सर. कुलकर्णी सर. नमस्कार. मी संजय कुलकर्णी. मी याआधी पण 1 महिन्याचा कोर्स केलेला होता आणि नंतर प्रॅक्टिस केलं नाही, त्यामुळं मला काही जमत नव्हतं. मात्र आत्मविश्वास अजिबात नव्हता की मी गाडी चालवू शकेल का नाही. पहिल्या दिवशी जेव्हा सरांनी सगळी माहिती सांगितली त्यावेळेस गिअरची माहिती सांगितली की हा पाठीमागे घेतल्यानंतर हा रिव्हर्स गिअर आहे. तर मग तेव्हा सांगितल्यापासून माझ्या मनामध्ये एक धडधड होती की आपण गाडी चालवत असताना हा गिअर पडला तर काय करायचं.
पण जेव्हा प्रत्यक्ष सरांनी शिकवलं, मी गाडी चालवायला लागलो, त्यावेळेस लक्षात आलं की हा गेअर सहज असं पडत नाही, आपण टाकला केलं तरच. आणि आज जी माहिती ह्याच्यामध्ये सांगितली आहे सरनी कॅम्पमध्ये, ते अतिशय मोलाची माहिती आहे. जसं आपलं शरीर आपल्याला आधी सिम्बॉल्स देतं की तुम्हाला काय त्रास होणार आहे, काय होतं आहे, तसं सरांनी आज ह्या सगळ्या सिम्बॉल्सनी सांगितलं की गाडीसुद्धा तुम्हाला आधी इंडिकेट करते की तुमच्या गाडीमध्ये आता काय काय बदल होणार आहेत. आणि जेव्हा हे आम्ही गाडी प्रत्यक्ष लांब घेऊन जाऊ आणि जेव्हा हे सिग्नल दिसतील त्यावेळेस आम्हाला निश्चित त्याची खूप मदत होणार आहे. आणि कितीही लांब गेलो आम्ही तर आता आत्मविश्वासानं असं सांगू शकतो की गाडीला जर काही थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम आले तर आम्हाला ते कळतील. आणि जे सरांनी सूचना सांगितल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आणि मोलाच्या आहेत. त्यामुळं आमचा आत्मविश्वास वाढला. गाडी आता मी सध्या कुठेही घेऊन जाऊ शकतो. गेल्या महिन्यापासूनच मी गाडी चालवायला सुरुवात केलेली आहे. सराचे सगळे शब्द गाडी चालवताना अतिशय लक्षात येतात की सर इकडं जाऊ नका, इकडं यमदूत बसलेला आहे, इकडून गाडी जाताना, तर ते चालवताना अतिशय सरांचे सगळे शब्द लक्षात येतात. आणि सरांचं टेक्निक शिकवण्याचं खूप भारी आहे आणि मला खरंच खूप आत्मविश्वास आला. आणि सरांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आमचे कदम सर, त्यांचा मत घेऊ आपण. नमस्कार, मी श्रीपाद पुष्कर कदम. मी मे महिन्यामध्ये सरांकडे क्लास लावला होता. मला आमच्या गावातले एक ऋषिकेश जगताप आहेत, त्यांनी सरांचा रेफरन्स दिला होता की हे खूप चांगले शिकवतात म्हणून. मी लावला आणि पहिल्या दिवशी सरांचं लेक्चर केलं थेअरीचं. ते केल्यावरच वाटलं की खरंच हे चांगले शिकवतात. एक महिनाभर न चुकता पूर्ण प्रॅक्टिस केली, जे काय गाडी चालवण्याची असते ते. सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची बेसिक माहिती आम्हाला दिली होती. परंतु मनामध्ये एक भीती होती. मी ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षा पास झालो, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर कसं काढायचं, बंद पडली तर काय करायचं, मध्ये जे सिग्नल्स वगैरे काय डॅशबोर्डवरती दिसतात त्याचा काय अर्थ असेल. तर तो एक सरांकडे नवीनच कन्सेप्ट आहे गॅरेज कॅम्पची, ज्याच्यामध्ये आज दिवसभर सरांनी ते पूर्ण समजावून सांगितलं आम्हाला हे वेगवेगळे ह्याचे काय अर्थ होतात ते. आणि प्रत्यक्ष गाडीमध्ये गाडी तयार झाल्यापासून ऑन रोडवर येईपर्यंत काय त्याची सगळी माहिती असते ते दिली. इव्हन चाकामध्ये हवा किती असावी लागते, नंतर पुढचं कूलंट असेल, वॉटर असेल, ऑइल लेवल असेल, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेल्या आहेत. आणि आजचा कॅम्प केल्यावर मला असं वैयक्तिक वाटतं की आज आपण परिपूर्ण ड्रायव्हर झालेलो आहोत. धन्यवाद सर. Right, yes.